लाडक्या बहिणींना 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा या हप्ता वाटपाबद्दल सरकारचे महत्त्वाचे मोठे निर्णय समोर आलेले आहेत. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता त्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असलो आणि ज्या हालचाली चालू झाल्या आहेत की सरकार नेमकं आता पुढे काय करणार आहे. कारण की आपल्या दादांचं या ठिकाणी दुःखद निधन झालेले आहे. सरकार आणि महाराष्ट्र पूर्ण या ठिकाणी दुःखाच्या छायाखाली आहे. तर यावेळी नेमकं काय होणार आहे? तर 19वा हप्ता कधी वाटप होणार आहे? त्याचबरोबर महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी लाडक्यांनोच आलेल्या आहेत. त्या बातम्या तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. तर तुम्हाला मी निर्णय या ठिकाणी लवकरात लवकर सांगणार आहे. त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणूक होणार आहे, ज्या होणार होत्या 5 फेब्रुवारीला, त्या 2 दिवसानंतर पुढे ढकललेल्या आहे. बघा, जास्त असं काही मोठा फरक पडलेला नाही आहे. 2 दिवस याच्या ठिकाणी वाढलेले आहेत. म्हणजे एक विचार करा, 7 फेब्रुवारीला या ठिकाणी काय होणार आहे? तुमचं 7 फेब्रुवारीला या ठिकाणी निवडणूक असणार आहेत आणि पुढचे जे असणार आहेत 7 फेब्रुवारीनंतर 9 फेब्रुवारी, या 9 फेब्रुवारीला त्या ठिकाणी काय लागणार आहे? रिझल्ट लागणार आहे. म्हणजे 2 दिवस फक्त फरक पडलेला आहे. पहिल्या 5 फेब्रुवारी मतदान होतं, आता 7 फेब्रुवारीला रिझल्ट लागणार होतं. सरकारचं आता याच्या अनुसार गणित बदलणार आहे. ते म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्याबद्दलचे सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, हे दोन्ही पण 10 तारखेच्या अगोदर आहे. तुमचा जो हप्ता वाटप असेल तो पण तुम्हाला 10 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपल्या लाडक्या बहिणींचा हप्ता देखील 10 फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे किंवा 7 फेब्रुवारीच्या आधी जर भेटेल तर चांगलंच असणार आहे. ते तुम्हाला भेटू शकतं. 7 फेब्रुवारीच्या आधी जर लाडक्या बहिणींची निवडणुकामुळे हे 7 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला बघायला भेटू शकतात. त्याच्या अगोदर पण 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हप्ता वाटप या ठिकाणी होईल. काही काळजी करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपला चॅनल माहिती इथेच ला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जय महाराष्ट्र.